नमस्कार मित्र, आज आपण हे एक नवीन कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. हॅव्हिंग प्लस V3 म्हणजे एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला जर हॅव्हिंग असेल आणि त्यानंतर डायरेक्ट क्रियापदात तिसरं रूप असेल तर त्या वाक्याचे अर्थ काय होतात आणि ते आपल्याला कुठे कुठे वापरायचं, कोणत्या परिस्थितीमध्ये हे वाक्य वापरायचे हे आपल्याला आज पाहायचं आहे. हॅव्हिंग प्लस V3 बघा, हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच वापरायचं असते. हॅव्हिंग स्टडीड I will sleep. See that. One example has been written on the board. Having V3 studied. Having plus V3. See that. Construction समजून घ्या. We should try to understand the construction. How to use it. In the beginning, having has been taken. After that, plus V3. It means there should be V3 third form of the verb. Studied. Then I will sleep. Having studied, I will sleep. याचा अर्थ असा होतो की ही पहिली क्रिया झाल्यानंतर मी ही क्रिया करेल. थोडक्यात काय, ज्या ज्या वेळेला हॅव्हिंग 3 असतो किंवा हॅव्हिंग नंतर क्रियापद तिसरं रूप असते वाक्याच्या सुरुवातीला, अशा वेळेला ती क्रिया झाल्यानंतर पुढची क्रिया होते असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी काय अर्थ होईल मग? हॅव्हिंग स्टडीड, अभ्यास केल्यानंतर. अभ्यास केल्यानंतर. अभ्यास केल्यानंतर. आय विल स्लीप, मी झोपेल. ओके. आता नेहमी या ठिकाणी फक्त भविष्यकाळच असावा असं काही नाही. वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही वेगवेगळे वाक्य घेऊ शकता किंवा कन्स्ट्रक्शन घेऊ शकता. अभ्यास केल्यानंतर मी झोपेल, मग अभ्यास केल्यानंतर मी झोपलो असे वाक्य होईल, कारण टेन्स या ठिकाणी पुढचा कोणताही घेऊ शकतो आपण. आपल्याला जे वाक्य बोलायचं त्यानुसार आपण टेन्स त्या ठिकाणी बदलू शकतो. दुसरं वाक्य बघा. Having written a letter, I had gone home. I will sleep, I had gone home. बघा, there is simple future tense and in this sentence there is past perfect tense. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्यावर बंधन नाही की या ठिकाणी फक्त सिंपल फ्युचरच पाहिजे. वाक्यानुसार तो अर्थ आपण चेंज करू शकतो. प्रश्न असा आहे, फक्त आपल्याला समजून काय घ्यायचं आहे, हॅव्हिंग V3 कुठे वापरतात, हॅव्हिंग नंतर डायरेक्ट क्रियापद तिसरं रूप आपल्याला कुठे वापरायचं आहे. ही क्रिया झाल्यानंतर असं जर तुम्हाला बोलायचं असेल, म्हणजे पहिली क्रिया झाल्यानंतर दुसऱ्या क्रियेचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर पहिली क्रिया झाल्यानंतर साठी आपल्याला हे कन्स्ट्रक्शन वापरायचं असते. हॅव्हिंग प्लस V3. once again I am repeating the same formula. Having plus V3 means there should be third form of the verb after having. Having is taken in the beginning of the sentence. It has to be taken into mind. Having written a letter म्हणजे काय, पत्र लिहिल्यानंतर. पत्र लिहिल्यानंतर I had gone home, मी घरी गेलो होतो. ठीक आहे. तिसरं बघू आपण. Having spoken in English, I started speaking in Marathi. Having spoken in English, I started speaking in Marathi. Once again, there is simple past tense. See that there is simple future tense, there is past perfect, and in the last one there is simple past tense. once again समजून घ्यायचं काय आपल्याला की पहिलं आपण हॅव्हिंग 3 किंवा क्रियापदात तिसरं रूप कशाला वापरतो, पहिली क्रिया झाल्यानंतर. आता या ठिकाणी बघा, हॅव्हिंग स्पोकन इन इंग्लिश, इंग्रजीमध्ये बोलल्यानंतर आय स्टार्टेड स्पीकिंग इन मराठी, मी मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीचा आपण काहीतरी इंग्लिशमध्ये बोललो आणि परत आपण मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली, म्हणजे पहिली क्रिया झाल्यानंतर असं सांगण्यासाठी आपल्याला हॅव्हिंग V3 वापरायचा असतो. सी दॅट बाय मीन्स ऑफ दिस 3 एक्झाम्पल्स थोडंफार आपल्याला समजलं असेल. We must have got something because whenever you want to say that पहिली क्रिया झाल्यानंतर after finishing the first or after completing the first situation or first action, that time having plus V3 is to be used. Okay. Furthermore, we are going to see some examples.
वन मोर एक्झाम्पल. आता या ठिकाणी स्मॉल लेटरमध्ये लिहिलं आहे मी, तुम्ही या ठिकाणी कॅपिटल ए करू शकता, देयर इज नो प्रॉब्लेम. हॅव्हिंग रन फास्ट. आता पुढचं वाक्य आपण कोणतंही घेऊ शकतो. सुरुवातीला याचा अर्थ बघूया. हॅव्हिंग रन फास्ट म्हणजे अति वेगाने धावल्यानंतर किंवा वेगाने धावल्यानंतर आय वोन द कॉम्पिटिशन. हॅव्हिंग रन फास्ट आय वोन द कॉम्पिटिशन म्हणजे वेगाने धावल्यानंतर मी ती कॉम्पिटिशन जिंकलो. म्हणजे पहिली क्रिया संपल्यानंतर आपण दुसरी क्रिया संपवली किंवा दुसऱ्या क्रियेकडे आपण गेलो, अशा वेळेला आपल्याला पहिली क्रिया संपवली त्यासाठी आपल्याला हॅव्हिंग रन किंवा हॅव्हिंग V3 अशा प्रकारच्या गोष्टी वापरायच्या असतात. दुसरं बघा, म्हणजे मी वेगाने धावल्यानंतर कॉम्पिटिशन जिंकलो असं म्हणायचं आपल्याला. वन मोर एक्झाम्पल. हॅव्हिंग turn off the TV, she having turned off the TV, she goes on bed daily. See that once again we have to understand one thing, that tense having turned off after this construction tense may vary. टेन्स बदलू शकतो. टेन्सचं काय नाही, तुम्हाला काय बोलायचं त्या प्रकारे तुम्ही टेन्स किंवा वाक्यरचनानंतरची घेऊ शकता. पण सुरुवातीला आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हॅव्हिंग नंतर V3 झालं पाहिजे. म्हणून हॅव्हिंग टर्न ऑफ द TV म्हणजे TV बंद करण्याची प्रोसेस आपण पूर्ण केल्यानंतर किंवा ॲक्शन पूर्ण केल्यानंतर आपण नेक्स्ट ॲक्शनकडे जातो. म्हणजेच काय, हॅव्हिंग टर्न ऑफ द TV शी गोज ऑन बेड डेली म्हणजे TV बंद केल्यानंतरच ती झोपायला जाते. डेली, दररोज, नेहमी. हॅव्हिंग टर्न ऑफ द TV शी गोज ऑन बेड डेली. Okay, one more example. Having taught the lesson, he went out of the क्लास. या ठिकाणी पण बघा, हॅव्हिंग टॉट द लेसन म्हणजे लेसन शिकविल्यानंतर ही वेंट आउट ऑफ द क्लास, तो किंवा ते वर्गाच्या बाहेर गेले. म्हणजे शिक्षकासाठी आपण पुरुषलिंगी असल्यामुळे आपण ही वापरू शकतो. या ठिकाणी हीच वापरायचं. ही वेंट आउट ऑफ द क्लास. हॅव्हिंग टॉट द लेसन ही वेंट आउट ऑफ द क्लास. म्हणजे बघा, हॅव्हिंग V3 हे कन्स्ट्रक्शन आपल्याला कशासाठी वापरायचं आहे. पहिली क्रिया झाल्यानंतर ज्यावेळेस आपण एखादी दुसरी क्रिया करतो, म्हणजे ही झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस असं म्हणायचं असते हे झाल्यानंतर, अशा वेळेला आपल्याला हॅव्हिंग 3 हे कन्स्ट्रक्शन वापरायचं असते. एक लास्ट एक्झाम्पल घेतो. Having got fresh, we enjoy the breakfast. Having got fresh, आम्ही फ्रेश झाल्यानंतर किंवा फ्रेश झाल्यानंतर आम्ही काय एन्जॉय करतो, ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. म्हणजेच हॅव्हिंग गॉट फ्रेश, आम्ही फ्रेश झाल्यानंतर किंवा फ्रेश झाल्यानंतर वी एन्जॉय द ब्रेकफास्ट, आम्ही ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. म्हणजे पहिली क्रिया झाल्यानंतर आपण दुसरी क्रिया करतो. मीन्स वेनेवर देअर आर टू ॲक्शन्स, दोन क्रिया असतात, दॅट टाईम पहिली क्रिया संपल्यानंतर आफ्टर फिनिशिंग द और आफ्टर कम्प्लिटिंग द फर्स्ट ॲक्शन, त्यावेळेला हे केल्यानंतर किंवा ही क्रिया झाल्यानंतर असं बोलण्यासाठी इंग्लिशमध्ये हे कन्स्ट्रक्शन आहे हॅव्हिंग प्लस V3 आणि हे सामान्यपणे वाक्याच्या सुरुवातीला वापरले जाते. ओके. हॅव्हिंग गॉट फ्रेश, फ्रेश झाल्यानंतर वी एन्जॉय द ब्रेकफास्ट. असे भरपूर वाक्य आहेत. हे केल्यानंतर मी ते केलं, हे केल्यानंतर मी ते करीन, हे केल्यानंतर मी ते करतो.
म्हणजेच काय, हे सगळे वाक्य जे आहे ती पहिली क्रिया झाल्यानंतर दुसऱ्या क्रियेसाठी अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला यूज करायचं असते. तुम्ही या ठिकाणी आफ्टर पण वापरू शकता. उदाहरणार्थ काय, हेच वाक्य कसं होईल, आफ्टर गेटिंग फ्रेश. आफ्टर गेटिंग फ्रेश. हॅव्हिंगच्या ऐवजी आपण आफ्टर गेटिंग फ्रेश पण करू शकता, हॅव्हिंग न वापरता. ओके. नंतर उदाहरणार्थ अभ्यास केल्यानंतर आफ्टर स्टडिंग. आफ्टर स्टडिंग मॅथचा अभ्यास केल्यानंतर. आफ्टर स्टडिंग इंग्लिशचा अभ्यास केल्यानंतर असंही तुम्ही वापरू शकता. परंतु हे स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन यासाठी की पहिली क्रिया संपल्यानंतर असं म्हणायचं आहे. ज्याच्या वेळेस आपण ING वापरतो, उदाहरणार्थ काय, आफ्टर गेटिंग फ्रेश. आफ्टर गेटिंग फ्रेश याच्यामध्ये क्रियेचा अर्थ असा होत नाही की पहिली क्रिया झाल्यानंतर. तो स्पेसिफिक किंवा नेमका अर्थ लागत नाही की पहिली क्रिया झाल्यानंतर मी हे करतो किंवा हे केले. त्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये हे कन्स्ट्रक्शन वापरायचं, म्हणजे पहिली क्रिया संपल्यानंतरच. त्यासाठी हॅव्हिंग विथचा वापर करतात. उदाहरणार्थ बघा, आफ्टर ब्रशिंग टीथ. दात घासल्यानंतर आय हॅड ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट केला. आणि या वाक्यामध्ये आणि खाली एक वाक्य आहे बघा, या वाक्यामध्ये नेमका फरक काय सांगतो तुम्हाला मी. आफ्टर ब्रशिंग टीथ आय हॅड ब्रेकफास्ट. हॅव्हिंग ब्रश टीथ आय हॅड ब्रेकफास्ट. वरच्या वाक्यामध्ये आणि खालच्या वाक्यामध्ये तसा जर अर्थ घेतला तर सारखाच वाटतो. दात घासल्यानंतर मी ब्रेकफास्ट केला, दोन्हीमध्ये नेमका तोच अर्थ आहे. परंतु रियालिटीमध्ये जर थोडा आपण विचार केला तर काय आहे बघा, आफ्टर ब्रशिंग टीथ म्हणजे दात घासल्यानंतर. मग याच्यामध्ये काय असते की आफ्टर ब्रशिंग टीथ म्हटल्यापेक्षा आपण हे ते दात घासल्यानंतर असं नसते. त्याचा अर्थ असा निघू शकत नाही किंवा कन्फर्म नसतो की दात घासल्यानंतरच. होऊ शकते की दात घासता घासता पण होऊ शकतो. दात घासता घासता मी ब्रेकफास्ट केला असे होऊ द्या जरा. म्हणून हे अशा प्रकारचं कन्फ्युजन निर्माण होऊ नये त्यासाठी हे कन्स्ट्रक्शन आहे. म्हणजे हॅव्हिंग ब्रश टीथ, दात घासून संपल्यानंतर, म्हणजे पहिली क्रिया संपल्यानंतर आय हॅड ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट केलं. याचा नेमका अर्थ तुम्हाला कळाला असेल की आफ्टर ब्रशिंग आणि हॅव्हिंग ब्रशच्या दोनमधला नेमका अर्थ काय. म्हणजे एखादी क्रिया पूर्णपणे संपल्यानंतर जर दुसरी क्रिया घडवून आणायची असेल किंवा त्याचा विचार करायचा असेल तर अशा वेळेला हेच कन्स्ट्रक्शन आपण वापरणं गरजेचं असतं. ओके. आशा करतो की सगळं तुम्हाला समजलं असेल. हे कन्स्ट्रक्शन वापरणं अगदी सोपं आहे. परत एकदा once again I am repeating that this construction is used in the beginning of the sentence. Having plus V3, third form of the verb should be taken after having. Then next sentence should be according to the meaning that is in your mind. तुमच्या मनामध्ये जो अर्थ असेल, जो तुम्हाला वाक्य बोलायचं आहे, whatever the sentence you want to speak, that may be in various types of tense. त्या कोणत्याही टेन्समध्ये तुम्ही ते रूपांतर करू शकता. देअर मे बी सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, कंटिन्यूस, परफेक्ट. Whatever the tense you want to speak in or you want to use in the next sentence, you can. You are free to do that. But the first construction, having plus V3, it is compulsory. He compulsory. Having plus V3 should be there in the beginning of the sentence. जर तुम्हाला असं म्हणायचं असेल तर पहिली क्रिया झाल्यानंतर. ओके. थँक्यू.